ब्लाउज शिवल्यानंतर ओव्हरलॉक का करावी? हा प्रश्न तुम्हाला पण पडतो का? चला तर मग आज आपण पाहूया ओव्हरलॉक करण्याचं कारण. सगळ्यात आधी आपण ओव्हरलॉक काय असतं ते पाहणार आहोत. ओव्हरलॉक हे 3 ते 4 प्रकारचे ओव्हरलॉक आपण करू शकतो. त्याच्यामध्ये आपण 3 थ्रेड म्हणजे 3 दोरे यूज करून ओव्हरलॉक केलं जातं. त्यानंतर 4 थ्रेड 4 दोरे यूज करून ओव्हरलॉक केलं जातं आणि 5 थ्रेड म्हणजे ओव्हरलॉकमध्ये 5 दोरे असतात. तर आपण जे ब्लाउजमध्ये आतला जो अलाउन्स असतो, त्याला आपण कव्हर करण्यासाठी किंवा सेफ बनवण्यासाठी आपल्या ब्लाउजला आपण इथे असं ओव्हरलॉक करतो. ब्लाउजला ओव्हरलॉक केल्याने आतून ब्लाउज आपला क्लीन होतो, टिकाऊ होतो आणि मजबूत होतो. तर ओव्हरलॉक कुठे केलं जातं? ज्या ठिकाणी आपण सीम अलाउन्स असते. ही जी अलाउन्स आहे आपली, ही सीम अलाउन्स आहे. इथे माया कमी असते, म्हणजे अंतर कमी असतं. तर तो कपडा आपला फिसकून बाहेर येऊ नये, या साइडनी वरतून बाहेर येऊ नये किंवा हा फाटला जाऊ नये, यासाठी आपण इथे ओव्हरलॉक करतो. म्हणजे अस्तर आणि आपला ब्लाउज पीसचा कपडा हा इथे आपला अटॅच राहील, सोबत राहील आणि तो उसवला जाणार नाही. आता ही आपली प्रेसची लाईन आहे, ज्या ठिकाणी आपण स्टिच केलंय. ज्या ठिकाणी आपली अर्धा इंचाचा अलाउन्स असतो स्टिचिंगला, त्या ठिकाणी पूर्ण ठिकाणी आपल्याला ओव्हरलॉक करायचा आहे. जिथे आपण स्लीव्ह जॉईन करतो, शोल्डर जॉईन करतो आणि साइड फिटिंग करताना या ठिकाणी पण आपल्याला ओव्हरलॉक करायचं आहे. ओव्हरलॉक हे एक छोटंसं काम पण तुमच्या ब्लाउज फिनिशिंग मध्ये खूप मोठा फरक निर्माण करतो. अशाच फॅशन डिझायनिंग आणि टेलरिंग टिप्ससाठी आमच्या पेजला फॉलो करा.